हॅलो. तर घरात बसून खूप कंटाळा आला होता म्हणून वेदच्या आत्याला म्हणलं चला आपण कुठेतरी फिरून येऊयात, पोरांना घेऊन जाऊयात. तर आम्ही प्लॅन झाला आमचा सारसबागेमध्ये जायचं. लहानपणी आम्ही सारसबागेमध्ये जायचो आणि खूप मज्जा करायचो. आता तर सेम सारसबागेमध्ये जत्रा भरल्यासारखं झालेलं आहे. सगळीकडे मोठ्या झोके, पाळणे, गाड्या खूप गोष्टी आलेल्या आहेत. आधी असं काहीच नव्हतं आम्हाला. आम्हाला एक ते नसतं का आपल्या म्हातारी बाईची केसं असतात गुलाबी कलरचे, ते द्यायचे आणि अख्खी सारसबाग फिरवायचे आणि घरी न्यायचे. आत्ताच्या मुलांना इतकं काही गोष्टी मिळायला लागल्या आहेत ना. आमच्या वेळी असं काहीच नव्हतं. सारसबागेमध्ये इतकी गर्दी झालेली होती, खूप गर्दी होती रविवारची. आणि मी वेद झाल्यापासून आहे ना पहिल्यांदाच गेले होते सारसबागमध्ये आणि त्याला तर खूप छान वाटलं. तिकडे काही गेम्स होत्या आणि खूप एन्जॉय करत होता तो त्याच्या आत्याच्या मुलींसोबत. आणि आत्तू पण त्याचा इतका लाड करते. त्याच्या तिन्ही आत्या खूप लाड करतात वेदचा. त्याला कुठलीही गोष्ट कमी पडून देत नाही. त्यामुळे आत्याला विचारलं ना, आत्या म्हणली चला लगेच जाऊयात. तिकडे गेल्यावरती खूप एन्जॉय करत होता ते. आणि हे तळं बघा आहे तसंच आहे. पूर्वी जेव्हा आम्ही यायचो तसं तेव्हा असायचं, फक्त त्याच्यामध्ये मासे नव्हते. मग काय, मग आम्ही पुढे गेलो आणि त्याच्यानंतर पहिलं तर आम्ही तळ्यातल्या गणपतीच्या पाया पडलो. खूप छान वाटत होतं आणि फ्रेश वाटत होतं. तुम्ही पण आहे ना, खूप दिवस झाले असतील तर आहे ना नक्की जावा सारसबागच्या गणपतीला. इतकं छान वाटतं. कॉमन गोष्ट आहे पण खूप छान वाटतं. कधीतरी जायला खूप फ्रेश आणि निवांत वाटत होतं. आणि तिकडे गणेश जन्माचा आधी 2 दिवस गणेश जन्म झाल्यामुळे तिकडे अशी छान रांगोळी काढली होती. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पांची छान प्रतिमा इथे दिसत आहे. आणि त्याच्यानंतर ना तिकडे अलाऊड नव्हतं, पण मी तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ टेक घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो. खूप एन्जॉय केल्यानंतर ना आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. त्याच्यानंतर आम्ही पेटपूजा केली. सगळ्यांना जे आवडते ते त्यांनी मागवलं होतं. असं काही एन्जॉय केलं. चलो बाय बाय.